बदलापूर शहरात शिवसेना पक्ष, डीटेक आणि विविध कंपन्या आहेत त्यांच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याला सुरुवात झाली आहे. माझ्या मागे बघत असाल मोठी गर्दी आहे या रोजगार मेळाव्याला. सकाळी 10 वाजल्यापासून याची सुरुवात झालेली आहे आणि अद्यापही अनेक तरुणी रोजगार मेळावा यासाठी बदलापूर पश्चिम परिसरात येत आहेत. स्थानिक नगरसेविका आपल्यासोबत असणार आहेत. स्वप्ना श्रीधर पाटील त्या आपल्यासोबत असेल. आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. खरं तर एकीकडे आपण बघत असाल तर इंटरव्ह्यूज सुरू आहेत विविध ठिकाणी, म्हणजे विविध टेबल्स आहेत. नामांकित आयटी ज्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी हे इंटरव्ह्यूज जे आहेत ते सुरू आहेत आणि या विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा, हक्काचा रोजगार मिळावा यासाठी खरं तर शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आणि डीटेक कॉम्प्युटर्स यांच्या माध्यमातून हे प्रयत्न सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळतात. स्थानिक नगरसेविका असतील, आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत. काय अधिक माहिती देते, कसा प्रतिसाद आहे सकाळपासून? सकाळपासून असा उत्स्फूर्त प्रतिसाद असा आहे या ठिकाणी. आतापर्यंत मला वाटतं 250च्या वरती विद्यार्थी आहेत, त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं अजूनही होत आहेत, कारण अजून पुढचे 3-4 तास या ठिकाणी अवधी उपलब्ध आहे. आम्ही या ठिकाणी शिवसेना शाखा, शहर शाखा आणि सव्वेक फाउंडेशन, त्याचबरोबर नेटटेक आणि डीटेकच्या ह्या चारही संस्था एकत्र येऊन या ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन आम्ही केलेलं आहे. आणि या ठिकाणी अनेक नामांकित IT क्षेत्रातील असो किंवा आपल्या नॉन IT क्षेत्रातील कंपन्या असू देत किंवा आपल्या जवळपासच्या उल्हासनगर किंवा अंबरनाथ MIDC अशा अनेक कंपन्यांचे या ठिकाणी सहभाग आहे. आणि या म्हणजे तुम्ही आता बघितलेच असेल, कारण सगळीकडे इंटरव्ह्यूज चालू आहेत आणि बऱ्याच मुलांना पुढच्या इंटरव्ह्यूसाठी त्यासुद्धा बोलवलेलं आहे. तर आम्हाला एक त्या समाधान आहे, कारण आता आपण बघितलं नोकऱ्यांची प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणाला बेरोजगारी ही होतच आहे. तर एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आम्ही, एक संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे या बदलापूरमधून ज्या नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी, आणि त्याचंच आम्हाला समाधान आहे. धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. महत्त्वाचं म्हणजे रोजगार मेळावा कसा पार पडावा, तर तो अशा पद्धतीनं पार पडावा. अगदी छान असं नियोजन करण्यात आलेलं आहे. यामागचं कारण म्हणजे प्रॉपर प्रत्येक टेबलवरती जाऊन त्यांना रिझ्यूम जो आहे तो रिझ्युमे पाहिला जातोय, त्यानंतर त्यांचा इंटरव्ह्यू घेतला जातोय. डीटेक क्लासचे आपल्यासोबत सर असतील, आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत. माझ्या मते विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासह यशाची किल्ली काय आहे ती जाणून घेण्यास सोबत आज रोजगाराची संधी तुमच्या पण माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. काय सांगा? ॲक्च्युली विद्यार्थी माझ्याकडे बऱ्याच वेगवेगळ्या कोर्सेस शिकण्याकरता येत असतात आणि माझ्या मनात नेहमी असतं का त्यांना काहीतरी रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी. मी सुविधादारांशी बोललो आणि त्यांनी मला एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि त्यांनी इथे बरंच सहकार्य केलं आणि पक्षाच्या मार्फतच त्यांनी हा रोजगार मेळावा अरेंज केला. त्यामुळे त्यांच्या मदतीमुळे खूपच मोठ्या प्रमाणात इथे उत्स्फूर्त प्रतिसाद पण मिळाला. आणि आपल्याकडे IT नॉन IT फील्डमधले जसं नेटटेक इंडिया आहे, त्यांच्या माध्यमातून बऱ्याचशा कंपन्यामध्ये विद्यार्थ्यांना प्लेसमेंटची संधी मिळणार आहे. आपल्याकडे त्याच्या व्यतिरिक्त LICमधनं पण काही अधिकारी आलेत आणि त्यांनीसुद्धा वेगळ्या संधी इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि आमचा एक छोटासा प्रयत्न आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना कुठेतरी एक चांगली रोजगाराची संधी मिळेल आणि पुढे जाऊन त्यांचं करिअर चांगलं होईल, हाच एक उद्देश यामागे आहे. सर, धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. नेटटेक इंडिया ही कंपनी आहे आणि या कंपनीच्या माध्यमातून विविध IT नॉन IT क्षेत्रातील या विविध कंपन्या आहेत. सो इथे आपण बघत असाल तर इंटरव्ह्यू, मुलाखती आता सुरू आहेत. विविध विद्यार्थी येतात, त्यामुळे चांगली संधी आहे. आज संध्याकाळी जवळपास 5-6 वाजेपर्यंत याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. बदलापूर पश्चिम पाटील बँक्वेट हॉल या ठिकाणी हे पार पडत आहे. शिवसेना पक्षाच्या माध्यमातून डीटेक कॉम्प्युटर्स आणि नेटटेक इंडिया या कंपनीच्या माध्यमातून हे जे रोजगार शिबिर जे आहे ते आपल्याला पार पडताना पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.